गांधी यांनी एक लेख लिहिला आहे. त्या लेखामध्ये उल्लेख केलेला आहे की निवडणूक आयोगाने आपलं युती भाजप हे फिक्सिंग होतं आणि यामुळे यश प्राप्त केलेलं आहे. मला वाटतं आता तरी काँग्रेसने आणि राहुल गांधींनी लढणं बंद करावं. महाराष्ट्राच्या जनतेने मागील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे त्यांना नकारलेलं आहे. म्हणजे जे ते आकडेवारी सांगतायत की संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर मतदानाचा टक्का वाढला कसा, ते मतदान वाढलं कसं, मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ह्याचा खुलासा निवडणूक आयोगाने देखील अनेक वेळेला केलेला आहे की ज्यावेळेस एखाद्या मतदान केंद्रावरती समजा 6 वाजल्याच्या 5 मिनिटं अगोदर जरी 200 लोक तिथे उपस्थित असतील तर तुम्हाला 200 लोकांना मतदान करून द्यावं लागतं. जर का त्या आवाराच्या आतमध्ये 6 वाजल्याच्या आतमध्ये जर का तिथे मतदार आले असेल तर तुम्ही मतदानापासून रोखू शकत नाहीत. समजा 6च्या अगोदर कोण आलं असेल आणि ते मतदान जर का 9 वाजेपर्यंत चाललं तर ते केंद्र 9 वाजेपर्यंत आपलं ओपन ठेवावंच लागतं. हा नियम आहे. म्हणून मला वाटतं ह्याचा अनेक वेळेला खुलासे झालेले आहेत. जनतेला आता स्पष्ट काय ते कळलेलं आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या ह्या आरोपांवरती कोणाही व्यक्तीला खुलासा द्यायची आता इच्छा राहिलेली नाही किंवा जनतेला आता त्याच्यामध्ये काही रस नाही. ह्यांचं हे रडगाणं मला वाटतं येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये ह्यांना पराभव दिसतोय म्हणून आत्तापासून ते त्याची तयारी करत आहेत. तर दुसरीकडे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर शरद पवार अब्दुल असे म्हणालेत की राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होती मात्र मतांमध्ये परिवर्तन होत नाही. तर उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करताना दिसून येतात. आणि मला वाटतं मी कालही ह्याच्यावरती भाष्य केलं होतं. दोघांनी एकत्र यावं की न यावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु प्रश्न नक्कीच नवीन निर्माण होतो की जर का दोघे एकत्र आले तर मग उभाटा ही महाविकास आघाडीमध्ये राहणार की नाही राहणार हा देखील एक प्रश्न आहे. म्हणून मला वाटतं फक्त उद्याची येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राची खुर्ची तर गमावली, मग आता मुंबईची जरी खुर्ची मिळवता येते की नाही ह्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. पण ह्याला मुंबईमधला मराठी माणूस किंवा मुंबईमधला हिंदुत्ववादी आमचे जे आमचे साथीदार आहेत हे ह्याला बळी पडणार नाहीत. दोघांचेही त्याच्यामध्ये रस कदाचित हा खुर्चीसाठी असावा. साहेब पण काल एकनाथ शिंदे साहेबांना ज्यावेळेस या संदर्भात प्रतिक्रिया विचारली त्यांनी मला प्रतिक्रिया देण्यात कारण की त्यांना असं वाटतं की कदाचित शिवसेनाची मतांचं आपण सेटबॅक नाही. मला त्या माननीय शिंदे साहेबांनी काय म्हटलं हे मला माहिती नाही. परंतु बघा शेवटी ते आमचे मुख्य नेते आहेत. आज पक्षाची भूमिका ते जाहीर करणार आहेत. त्यांनी जाहीर केलेली भूमिका ही अर्थात आम्ही स्वीकारणार आहोत. परंतु उद्धवजींनी जर का राजसाहेबांसोबत जायचं त्यांची इच्छा असेल तर ती इच्छा माझं म्हणणं आहे की फक्त ही खुर्चीसाठी आहे, ते काय मराठी माणसांसाठी नहीं. ये देखिए इसके पहले भी ऐसे एलिगेशन राहुल गांधी जी ने लगाने का प्रयास किया था लेकिन वो इस चीज़ को प्रूव नहीं कर पाए हैं. आज तक सिर्फ एलिगेशन ही किए हैं. अगर 6 बजे के पहले कोई अगर वोटर वोटिंग सेंटर पे आता है तो उसको अगर वोटिंग सेंटर पे समझो अगर वहाँ पे 200-300-250 लोग अगर वहाँ पे 6 बजे के पहले पहुँचे हैं तो उनका वोटिंग पूरा होने तक वो जो सेंटर है वो चालू रखना पड़ता है. वो वोटिंग आप बंद नहीं कर सकते हो. तो मेरे ख्याल से इसका जो भी खुलासा था वो निवडणूक मतलब जो भी इलेक्शन कमीशन उन्होंने पहले भी कर चुके हैं. बिकॉज ये एलिगेशन सिर्फ लोगों का ध्यान बटाने के लिए वो कर रहे हैं. आगे की जो महानगरपालिका के जो इलेक्शंस आ रहे हैं उसमें उनका पराभव उनको स्पष्ट दिख रहा है. तो मेरे ख्याल से पहले से वो रीज़न तैयार कर रहे हैं. सर, जो खबरें चल रही हैं उद्धव ठाकरे और राज ठाकरे एक साथ आ सकते हैं उनको लेकर नहीं. देखिए वो उनको साथ में आना है नहीं आना है ये उनका इंडिविजुअल डिसीजन है. लेकिन मुझे लगता है महाराष्ट्र की सीट महाराष्ट्र की कुर्सी ये उनके हाथ से निकल चुकी है. तो एटलीस्ट मुंबई महानगर पालिका हमारे हाथ में रहेगी. इस प्रयास में मेरे ख्याल से वो युति करना चाहते हैं राज ठाकरे साहब से. क्योंकि मुझे लगता नहीं उसमें अगर वो साथ में भी आएंगे तो हमारी जो मराठी वोटर्स है जो मराठी मानूस है मुंबई में जो हिंदुत्ववादी जो हमारे विचार के जो लोग हैं बिल्कुल हमारे साथ रहेंगे और डेवलपमेंट के साथ मुंबई की जनता रहेगी हमारा विश्वास है. नहीं, ज़ेप्टो कंपनी का लाइसेंस हमने कैंसिल नहीं किया है. वो जो पर्टिकुलर आउटलेट है धारावी का वो हमने सस्पेंड किया है. जब तक वो फैसिलिटी में एफएसआई के जो भी नॉर्म्स है वो कंप्लायंस नहीं करते तब तक ये लाइसेंस सस्पेंडेड रहेगा. बिल्कुल अगर वो कंप्लायंस पे कंप्लीट करते हैं अगर वो हाइजीन मेंटेन करते हैं तो जो सस्पेंशन है वो रिवोक किया जाएगा. तो मेरे ख्याल से
कंपनी बिल्कुल बड़ी है, तो मेरे ख्याल से बड़ी कंपनी ने बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी लेनी चाहिए और आपकी जो भी फॅसिलिटीज है वो आपको हायजीन मेंटेन करना चाहिए. सर झेप्टो असेल, त्याचबरोबर डीमार्टमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्ही कारवाई संदर्भामध्ये ट्विट देखील केलं होतं. त्यामुळे अशा कंपन्या कुठेतरी गृहीत धरतात असं म्हणायचं का? नाही, म्हणूनच आज बघा, आज जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमामध्ये देखील मी म्हटलं आहे की आपण खास करून ज्या मोठ्या कंपनीज आहेत ह्यांनी तर उलट जास्त काळजी घेतली पाहिजे, कारण मोठ्या कंपन्यांवरती जनतेचा जास्त विश्वास असतो आणि अशा वेळेला मोठ्या कंपनीज जर का नॉर्म्स नाही पाळले तर मग विश्वास ठेवायचा कोणावरती. मग अशा वेळेला आपण जे काही सस्पेन्शन आपण झॅप्टोचं केलं होतं ते त्या फॅसिलिटी पुरतं होतं, परंतु भविष्यामध्ये त्यांनी अशा कुठल्याही पद्धतीची त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे, ह्याकरता त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहेत आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासित केलेलं आहे की एका पर्टिक्युलर आउटलेटमध्ये ह्या गोष्टी घडल्या होत्या, परंतु उर्वरित आउटलेटमध्ये हे घडणार नाही याची आम्ही काळजी घेतो आणि त्या फॅसिलिटीमध्ये देखील जे काही ठराविक बदल करायचे ते आम्ही करतोय. एम्प्लॉई आता नवीन भरती झालेली पाहायला मिळते, मात्र साहित्य नाही ही खंत स्वतः मंत्र्यांनी देखील बोलून दाखवली. त्यामुळे कुठेतरी नाही, एकंदरीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या बाबतीमध्ये जी गोष्ट पहिल्या दिवसापासून आम्हाला जाणवली, माननीय मंत्री महोदय असेल किंवा मी असेल, की थोडीशी ताकद वाढवणं गरजेचं आहे. मॅनपॉवर आता आपण हळूहळू वाढवत आहोत. आज जवळपास 189 फूड सेफ्टी ऑफिसर्स डिपार्टमेंटमध्ये आज जॉईन झालेले आहेत. ही संख्या आता जवळपास 250-300च्या वरती गेलेली आहे. 80% रिक्रुटमेंट झालेली आहे. तसंच ड्रग इन्स्पेक्टरची संख्या देखील आपण वाढवत आहोत. म्हणजे मॅनपॉवर वाढते. आपले जे काही प्रयोगशाळा आहेत, आजपर्यंत 2च प्रयोगशाळा होत्या, आता आपण त्या 5 करत आहोत. त्या 5चं देखील उद्घाटन काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये होईल. म्हणजे डिपार्टमेंटला स्ट्रेंथनिंग करायचं काम पुढच्या 6-8 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये पूर्ण होईल आणि मग हे डिपार्टमेंट नक्कीच चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देऊ शकेल. एकंदरीत मॅनपॉवर असेल किंवा साहित्याच्या ज्या गोष्टी असेल त्या पुरवण्याचं काम आमच्या सरकारमार्फत केलं जातं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील या बाबतीत आम्हाला आश्वासित केलेलं आहे. दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्रीपदावरचा वाद कुठेतरी मिटताना दिसत नाही. त्यामध्ये तुमचे सहकारी असणारे थोरूच्या म्हणतात की राष्ट्रवादी पुढे झुकणार नाही. त्या बाबतीमध्ये मी अगोदर म्हटलेलं आहे की रायगडचं पालकमंत्रीपद हे भरतशी ठाण्यास मिळालं पाहिजे, शिवसेनेलाच मिळालं पाहिजे. नाही, मला वाटतं संजय शिरसाट साहेबांचा तो विभागाचा प्रश्न आहे, मला त्याची कल्पना नाही. माझ्या विभागाशी संबंधित नाही, परंतु नक्कीच या बाबतीमध्ये संबंधित विभागाने जर का मुख्यमंत्री महोदयांकडे हा जर का विषय मांडला तर नक्कीच तो प्रश्न सुटेल. सर, बेंगलुरु स्टैम्पेड को लेकर हम बात करें तो जिस तरह से आपको लगता है कि एक सोशल मीडिया में चल रहा है कि मुंबई पुलिस ने जिस तरह से जब यहाँ पे ट्रॉफी के लिए काफी अच्छी तरह से क्राउड हैंडलिंग किया था, तो आपको लगता है कि जो बेंगलुरु को भी जो है मुंबई पुलिस से कुछ सीखना? नहीं, बिल्कुल. देखिए, जब भी T20 वर्ल्ड कप जीत के हमारी टीम जब मुंबई आई थी, वो भी जो अरेंजमेंट थी वो 24 घंटे के अंदर वो क्राउड वहाँ पे गैदरिंग हुई थी. तो मेरे ख्याल से मुंबई पुलिस की प्रशंसा की जाए उतनी कम है. आज बेंगलोर पुलिस ने बिल्कुल मुंबई पुलिस से सीख लेनी चाहिए. जो मेरे ख्याल से जो बेंगलोर में क्राउड था उससे 4 टाइम्स क्राउड ये मुंबई में उस दिन जमा हुआ था, एक साथ में आया था. और जो क्राउड मैनेजमेंट मुंबई पुलिस ने उस दिन करके दिखाया वो बिल्कुल कमेंडेबल था. तो बेंगलोर पुलिस ने या फिर देखिए, वैसे भी मुंबई पुलिस का नाम ये पूरी दुनिया में वन ऑफ द बेस्ट पुलिस डिपार्टमेंट के तौर पे लिया जाता है. तो मेरे ख्याल से अन्य डिपार्टमेंट या फिर कैसे मैनेजमेंट किया था मुंबई पुलिस ने, ये बिल्कुल अन्य स्टेट की जो पुलिस है वो सीख ले सकते हैं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.